आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील एका तांड्यावरती घडलेल्या विनयभंग आणि मारहाण प्रकरणामध्ये पारनेर पोलिसांनी अवघ्या 24 तासामध्ये तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलंय। या धडाकेबाज कारवाईचं श्रेय सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखालील तपासी अधिकाऱ्यांना जातं। 22 ऑगस्ट रोजी रात्री आरोपी सचिन रमेश राठोड मद्यधुंद अवस्थेमध्ये फिर्यादी महिलेच्या घरामध्ये बेकायदेशीर घुसला। फिर्यादीनं आरोपीच्या लहान मुलीला जेवण दिल्याच्या निमित्तानं आरोपीनं अश्लील शिवीगाळ करत महिलेवरती धावून जाऊन विनयभंग केला, तसेच तिला आणि तिच्या मुलाला आणि वृद्ध सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र तात्काळ फिरवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डहाळे यांनी घटनास्थळ पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे सविस्तर जबाब, जखमींचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आणि इतर सर्व कायदेशीर कागदपत्र अत्यंत जलद गतीनं पूर्ण केली। आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघे 24 तासांच्या आत पारनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये दोषारोपपत्र यशस्वीरित्या सादर करण्यात आलं। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दाखवलेली गतिमानता आणि कायद्याची अंमलबजावणी उल्लेखनीय आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वेगवान तपास आणि दोषारोपपत्र दाखल करणं हे पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। पारनेर पोलिसांच्या या कामगिरीमुळे तालुक्यातील महिलांना सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली आहे। पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 22 ऑगस्ट रोजी एका महिला संदर्भात गुन्हा घडला होता। त्या अनुषंगाने माननीय SP सर यांच्या आदेशाने 24 तासाच्या आत सदरचे दोषारोपपत्र आम्ही माननीय कोर्टात सादर केले आहे। तसेच सदर आरोपीवरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। त्यामुळं नक्कीच समाजामध्ये महिला अत्याचारासंदर्भात गुन्हे कमी होण्यास मदत होईल असा आम्हाला एक विश्वास वाटतो। आणि मी एक आश्वासन करतो की पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही महिलेस कोणी जाणून बुजून त्रास देत असेल किंवा कोणत्याही मुलीस, शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीस कोणी त्रास देत असेल तर त्यांनी निसंकोचपणे पारनेर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा आमचा 112 कॉलवरती फोन करून त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून आम्ही त्यावर योग्य ती कठोर कारवाई करू असे या ठिकाणी मी माहिती देतो आणि या ठिकाणी थांबतो। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।